क्वार्टर फायनलची लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. जर्सी 45 परिधान करणारा साहिल उलवेकर आपण पाहतोय. खिडूकपाडा एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूला संबोधला जातं तो साहिल उलवेकर. तर अल्पावधी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईद बनलेला सचिन ठोंबरे उर्फ शिवा ऑन स्ट्राईकला, तर दुसरीकडे पाहतोय नॉन स्ट्राईकला सागर अनुसे. मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील अरविंद ढेकळे, तर स्क्वेअर लेग पंच अक्षय भुसारी. अंपायर इज कॉल, गेम इज ऑन. फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय साहिल उलवेकर. पहा पहिला चेंडू अगदी लगोनच्या क्षेत्रामध्ये चेंडू कार्पेट ड्राईव्हच्या सह्यानं गेलाय. सौरभ मोठे त्या ठिकाणी, काय देखणी आणि सुरेख फेकी पाहायला मिळाली. एका धावेनं श्री गणेशा जरूर झालाय. यस 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 बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष देण्यात येतं आहे. तिथे आपण सागरला पाहतोय, सचिनला पाहतोय आणि साहिलला पाहतोय. त्यांच्या नावाची अक्षर देखील पहा इंग्लिशमधून एस सेम. मात्र कामगिरी देखील तेवढी चाहता. मात्र लोअर प्रतीचा फुलटा चेंडू पंचांनी तर नो चेंडू अगोदरच या ठिकाणी घोषित केलाय. बोनस मिळालाय 1+4. पंजाब 5 धावा मिळतील या चेंडूवरती. तर बघा संकटात टाळतो आणि मग त्या संकटावरती आता मात करावी लागेल. कारण श्रीगणेश संघ देखील एका विजयाची आतुरतेने वाट पाहतो. परंतु पहा तेवढा देखना करारा प्रहार, तेवढं दर्जेदार क्वालिटीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडीपास 7 ही धावसंख्या. हा सामना देखील चित्तथरारक सामना पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे. दोन्ही संघ सहजासहजी हार न मानणारे संघ. एकीकडे पाहतो डिफेंडिंग चॅम्पियन ज्या संघानं या चालू हंगामामध्ये 2 वेळा चितेपद पटकावलाय, तर दुसरीकडे पाहतो श्रीगणेश संघ. या संघामध्ये देखील तेवढे ताकदवार खेळाडू, तेवढेच गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ श्रीगणेश आपण पाहतोय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकल्या तितक्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला देखील खेळून काढलाय. परंतु पहा त्याच्याहूनही सुंदर फेकी पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर पाहिली तुझी माझी गाठ, गोलंदाज फलंदाजाची लावणार का वाट. आणि या 8 धाब्यामध्ये संघ जाऊन थांबलाय, पोहोचलाय. 8 ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजच्या भोवल्यावर आपण पाहतोय खिडूकपाडा एक्सप्रेस साहिल उलवेकर, तर स्ट्राईकवरती सागर अनुसे. आता मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पंच केला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आकाश हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडीबात 9 ही धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते आहे. बघा अजून देखील सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी एकही मोहरा गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही आहे. सचिन आणि सागर यांनी सावध पावित्र्य राखलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनगडीबात 9 ही धावसंख्या धावपलकावरती. सचिन ठोंबरे आता मात्र पटका चांगला या ठिकाणी सजवलाय. पहा चेंडू काय गोळीच्या वेगाने गेला सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता चमके सिता. आज मात्र त्यांच्या माध्यमातून निखळ मनोरंजन आणि मनोरंजन केलं गेलं जात आहे. परफेक्ट टायमिंग त्यांच्या माध्यमातून देखील साधलं गेलं जातं आहे. आता मात्र थोडासा आउटसाइड द आउट स्टंप. पंच इशारा करतात. एका षटकाचा वाजवी खेळ होतोय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 13 धावा. बघा 13 धावा सुरुवात मी म्हणेल चांगली केली आहे. सुरुवात ही चांगली होणं देखील गरजेचं आहे. कारण कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना ना आपली सुरुवात कशी होईल याची कधी भीती बाळगायची नसते. कारण सूर्य दररोज बुडताना दिसतो पण
तो कधीच बुडत नसतो आणि ती सुरुवात मी म्हणेल चांगली केली आहे सचिन ठोंबरे आणि सागर अणुसेनं. जमेची बाजू दोन्ही फलंदाज अजून देखील मैदानावरती धक धरून उभे आहेत. हे देखील एक जमेची बाजू असणार आहे कारण सचिन ठोंबरेचा विचार केला जो या स्पर्धेमध्ये चांगला लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील मिळवली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहायचं कशा पद्धतीनं चांगला खेळ करेल. गोलंदाज आपण पाहतोय चिंट्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय सागर अणुसे. बघा सागर अणुसेने देखील प्रभावित केलं आहे. सुरेख साथ देखील देतोय. सचिन ठोंबरे जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत मी म्हणेल येणाऱ्या फलंदाजांना फक्त स्ट्राईक रोटेट करायचं आहे. उर्वरित काम मी म्हणेल सचिन ठोंबरे अगदी मैदानावरती साकारतोय आणि मान्यवरांच्या माध्यमातून सलग 3 षटकाराकरता रोख रक्कम 1,500 रुपये तर सलग 3 चौकाराकरता 1,000 रुपयाचं पारितोषिक देखील जमा झालं आहे. परसे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परसे साहेब आपण पाहतोय खूप मोठे सचिन ठोंबरेचे फॅन आहेत आणि हे आज मात्र सचिनच्या खेळीकडून खूप अपेक्षा धरून आहेत. एक धाव जरूर मिळाली आहे जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सूरज राम चेंडूची उचल होईल फेके होईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जर पाहायला गेली तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जेव्हा सगळं संपलं असं वाटतं ना तेव्हा नव्यानं पेटून उठा आणि नव्यानं इतक्या जिद्दीनं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे देखील तुमच्या सन्मानार्थी उभ्या राहून टाळ्या वाजवतील. असं क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. पंच पहा अगदी दर्शवता बाईकच्या स्वरूपात एक ठिकाणी 1 धाव मिळते. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 16 या धावसंख्येवरती डोळा असेल गोलंदाज चिंट्या याचा तर प्रतिस्पर्धी फलंदाज आपण पाहतोय सचिन ठोंबरे याच्यावरती मी म्हणेल पूर्णपणे निर्भय असेल तो म्हणजे श्रीगणेश हा संघ. आणि तो सचिन ठोंबरे मात्र स्वतःच्या संघाला एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये नेहून पोचवेल का याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. आणि स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 या संघाच्या देखील नजरा याच फलंदाजावर असतील यात मात्र शंकाचं नाही आहे. याच फलंदाजाला टार्गेट करतील. परंतु सचिनचं पहा क्रिकेट याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. परंतु पाहायचं या चेंडूवरती किती मिळतील धावा. अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीनमध्ये पोहोचलेत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांची ही लढत येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो. क्वार्टर फायनलची ही लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. जरूर आतुरतेने वाट पाहत असेल जय मल्हार फोर फिटनेस मॅच बी हा संघ मग त्या संघानं देखील मी म्हणेल आज प्रभावित केलं आहे. विशेष गणेश ऐरे असतील तदनंतर राहुल जाधव जो आक्रमक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो आहे. निश्चितपणे ते देखील वाट पाहत असतील असा कोणता संघ आहे जो आमच्या समोर 2 हात करेल. पण चालू सामन्यामध्ये पाहायचं आहे कोणता संघ जिंकेल कोण बाजी मारणार. बाजी तर मी म्हणेल सचिन ठोंबरेनं मारली का पाहायचे. या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त आणि फक्त उंची. सचिन ठोंबरेचा खेळ संपला. सचिन ठोंबरे बॅक टू बघा या ठिकाणी खेळाडूंनी देखील लगेचच मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. कारण मित्रांनो तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी 4 षटकांची लढत एक वेगळा आगळा निर्णय जरूर घेण्यात आला आहे. परंतु मित्रांनो त्या निर्णयाला तुम्ही साथ देणं देखील गरजेचं आहे. येस येस बघा प्रत्येक खेळाडूचं एक काहीतरी शिवम अर्थात CID आपण पाहतोय. प्रत्येकाच्या नावाची चर्चा या मैदानावरती होते. तुम्ही चांगला खेळ करा चर्चा ही तुमची निश्चितपणे होणार यात मात्र शंकाच नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध करा प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आहे.
आणि तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल, तुम्हाला संघाची एकूण धावसंख्या 18 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला इथे तुमची प्रचिती दाखवणं गरजेचं आहे. ती प्रचिती म्हणजे चिंट्यानं नेहमी या मैदानावरती दाखवली. अगदी KPLचा हंगाम असो, त्यानंतर चालू सामन्यांमध्ये पहा. परंतु पहा फलंदाज अक्षय सावंत त्या ठिकाणी आहेत. पहा दुसरी धाव कंप्लीट होणार का? काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आहे. 2 धावा कंप्लीट होतात. अगदी हरणाच्या चित्त्याच्या वेगाप्रमाणे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 20 धावा धावफलकावरती. या षटकातील चेंडू झालेत 5. अजून देखील या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय सावंत याची वर्णी लागली 4थ्या क्रमांकावरती. आपण पाहू तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय याची वर्णी लागली आहे. आता मात्र स्टेट ड्राईव्हचा ठेवलेला चेंडू हेलिकॉप्टर स्कोप केला. 1 धाव जर मिळाली आहे, दुसरी धाव होणार का? परंतु पहा श्री गणेश संघाचा दुसरा चित्ता सागर अनुसे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते मैदानावरती. पंचांवरती दबाव तंत्राचा वापर, परंतु पंच देखील तेवढ्याच तीक्ष्ण नजरेनं या ठिकाणी नजर ठेवून आहेत. कटाक्ष नजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. याचाच अर्थ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीनं 1 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी चर्चा करूया आपण. एकता क्रिकेट क्लब आयोजित रामदास शेवाळा प्रतिष्ठान पुरस्कृत जिल्हा प्रमुख चषक 2023. बघा येणाऱ्या हर एक वर्षामध्ये काहीतरी वेगळं. अगदी काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळी रचना या ठिकाणी करण्यात आली होती. येणाऱ्या क्रीडा रसिकांना, अगदी वयोवृद्ध जे क्रीडा रसिक येतात त्यांना संपूर्ण पोशाख अशा एका स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला होता. तदनंतर एका स्पर्धेमध्ये तर येणाऱ्या प्रत्येक संघ नोंदणाऱ्या संघांना प्रवेश फी ही मोफत होती. नंतर या चालू हंगामामध्ये देखील आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफी देण्यात येतात त्या देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर आपण पाहतोय क्रीडा रसिकांना, खेळाडूंना बसण्यासाठी अगदी 11 शामियाने देखील पाहायला मिळतात. घरी बसल्या देखील यूट्यूबच्या माध्यमातून, अर्थातच www.padveltenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा पाहू शकतो. अशा विविध संकल्पना या ठिकाणी या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय या संघातील सर्वाधिक हुशार मी म्हणेल खेळाडू, अर्थातच संतोष गोस्वामी. जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतो. लेदर क्रिकेटचा देखील तितकाच मोठा अनुभव. लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून वारंवार खेळलं गेलं जातं. अगदी काहीच आठवड्यांपूर्वी एका क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान किताब देखील या ठिकाणी या खेळाडूंना मिळवला होता. तो संतोष गोस्वामी आपण पाहतोय. तर सागर अनुसे, वाव काय चेंडू स्विंग होतोय. अगदी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर कसा वळण घेतोय, ही या खेळाडूची खासियत आहे. आणि ही बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते आहे. कधी स्लोवर प्रतित चेंडू, कधी गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. कधी एखादा चेंडू शरीराचा वेध धड किनीशी घेतोय. पहा थोडासा आउटसाईड धाव स्टंप. पंचांनी पहा चेंडू अवांतर घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 24, लॉस फॉर 1 विकेट. काहीतरी वेगळे करण्याचा मानस आणि या वेगळे करण्याच्या नादामध्ये थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळते आहे संतोष गोस्वामी या गोलंदाजाची. अक्षय तो संतोष. आता मात्र या ठिकाणी फटका पहा जरूर सजवला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव होणार का? पहा आज मात्र आळस पाहायला मिळतोय. अगदी आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये उल्लेख करतो ना या संघाचा. या संघाची एकात्मता, एकाग्रता, तदनंतर टीमवर्क, टीम. परंतु आज कुठेतरी आळसपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आळस हा माणसाचा सर्वाधिक मोठा शत्रू आहे. तिथे ही चित्र आपल्याला पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 26, लॉस फॉर 1 विकेट. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 3. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघा दोन्ही फलंदाजांमध्ये काहीतरी विचारविनिमय केला गेला जातो आहे. काळ मंत्रणा दिली जाती आहे. श्री गणेश संघ देखील धडपडतोय की एखाद्या स्पर्धेमध्ये आम्ही
एकदा तरी बक्षीस पात्र ठरू आणि त्या दृष्टिकोनातून तो धडपडतो. अगदी पाठीमागच्या स्पर्धेच्या संधी होती, अगदी छोट्याशा चुकांमुळे ती या संघाला त्या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून चूक होणार नाही आहे या दृष्टिकोनातून हा संघ मैदानामध्ये उतरला असेल. परंतु पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, हा टप्पा जो आहे ना तो अप्रतिम आहे. अगदी फलंदाजांना दूरवरती ठेवलं गेलं जात आहे. ही गोलंदाजाची खासियत आहे. ही खासियत मैदानावरती पुन्हा एकदा प्रस्तावित करताना संघाची एकूण धावसंख्या 26, कुठेतरी धावगतीला अंकुश लावण्याचं काम मी म्हणेल संतोष गोस्वामी गोलंदाज या मैदानावरती साकारतो आहे. एखादा मोठा फटका शोधला जाईल का, तो मोठा फटका येणार का, पहा फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. अक्षय सावंत बॅक टू डगआउट. धन्यवाद. 26 धावा आणि अगदी आपण योगेश वाहक म्हणतो ना, नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ ही नक्कीच बदलते. आणि मी म्हणेल आज वेळ बदलायची असेल तर तुम्हाला कर्तृत्व देखील तेवढंच चांगलं करावं लागेल. आणि कर्तृत्व करायचं असेल, तुम्हाला लढायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघ किती मोठा आहे हे न पाहता तुम्ही तुमचे 100% देण्याचा प्रयत्न करा. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. आता यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे उचलावे लागतील, कारण कष्ट तुमचे जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. फक्त कष्ट हे तुमचे प्रामाणिक असणं गरजेचं आहे. जरूर थोडासा मी म्हणेल संकटामध्ये सापडला श्री गणेश संघ, तो संकटावरती जो मात करतो तो खरा संकट योद्धा. आणि संकट योद्धा म्हणून उभं राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स हा चांगला दाखवावा लागेल. परंतु पा बॅक टू बॅक श्री गणेश संघाला आणखीन एक 440चा करंट. झटका झटका झटका. ह्या ठिकाणी थोडीशी बिकट अवस्था या ठिकाणी श्री गणेश संघाची पाहायला मिळते आहे. कारण 8.67च्या सरासरीनं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकानं मित्रांनो पाहतोय तो मैदानावरती विशाल भिसे जरूर मैदानामध्ये प्राचारण होतात. पण चिंट्या याचं कौतुक करावं लागेल. ज्या चिंट्यानं एक षटक फेकलं, अगदी पहिलं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. सॉरी, या ठिकाणी चिंट्यानं दुसरं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 9. त्या चिंट्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 26 धावा. सागर अनुसे खेळपट्टीवरती अजून देखील तग धरून उभे आहेत. तर सागरला आता मात्र हात खुले करावे लागतील. 4 षटकांमध्ये किमान 35 ते 40. जर तुम्हाला लढायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघासमवेत 24 चेंडू मागे 35 ते 40 हे टार्गेट तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. परंतु पाहायचं आहे चिंट्या आता मात्र महागडा ठरणार का. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. शिवाम श्रीराम 26 या धावसंख्येवरती 4था मोहराघात झाला आहे. बघा आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये मी म्हणेल श्रीगणेश संघ कुठेतरी बॅक फुटवरती पाहायला मिळतो आहे.
सुरुवात मी म्हणेल कोणत्याही प्रकारची पडझड न होता चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये जवळपास धावा आल्या होत्या त्या 13, म्हणजे सुरुवात मी म्हणेल चांगली झाली होती. तदनंतर सातत्य राखणं गरजेचं होतं. ते सातत्य राखता आलं नाही सचिन ठोंबरेला. तदनंतर आपण पाहिलं सातत्य राखता आलेलं नाही या फलंदाज अक्षयला, सातत्य राखता आलं नाही अमनला. म्हणूनच की काय कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतो आहे. स्ट्रेट डाव तटवलेला चेंडू पास स्वतःच्या थॉलो प्रोमध्ये अडवलेला हा चेंडू. काय अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं जात आहे. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला या ठिकाणी मंगेश कांबळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज रोशन पाटील याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलं आहे. बघा मंगेश कांबळे साहेब हे देखील या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात. असे प्रत्येक खेळाडूचे फॅन्स आपल्याला नेहमी आपल्या आजूबाजूला वावरताना पाहायला मिळतात. त्यांचे चाहते असतात. म्हणूनच की काय ते लगेचच आपल्या आवडत्या खेळाडूंवरती पारितोषिकं लावत असतात. त्यापैकी एक मंगेश कांबळे साहेब आपण पाहत त्यांच्या माध्यमातून रोहन पाटील या खेळाडूवरती पारितोषिक लावलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 29 लॉस फॉर 4 विकेट, 29 धावा धावफलकावरती. विशाल भिसे आपण पाहतोय खेळपट्टीवरती ऑन मार्कवरती पाहायला मिळतात. 4 गडी बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचं. चांगलं कमबॅक. आता मात्र चांगला फटका तर सजवला आहे, परंतु पाहायचं या चेंडूवरती मिळतील किती धावा. मिळाल्या फक्त आणि फक्त 0 आणि भोपळा. विशाल भिसे देखील बॅक टू डग आउट. बघा अजून देखील या पहा ठिकाणी आपण पाहतो रुपेश पुजारी. आता बघा 2 चेंडू राहिलेत. 2 चेंडू मागे 2 मोठे फटके शोधण्यामध्ये तर सक्षम ठरलेला तर मी म्हणेल श्री गणेश संघ कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येकडे निश्चितपणे वाटचाल करू शकतो. पहा अवांतर स्वरूपाची एक धाव तर मिळाली आहे +1 अशा 2 धावा 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा ज्या खेळाडूवरती पारितोषिक लावलं आहे मंगेश कांबळे साहेबांनी तो खेळाडू मैदानावरती मात्र आला आहे. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन पाटील आपण पाहतोय तोंडरे एक्सप्रेस या खेळाडूच्या नावावरती देखील एक विक्रम आहे 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा. अगदी स्वतःच्या गोलंदाजीच्या जीवावरती ती 2 व्हीलर बाईक त्यानं आपल्या आयुष्यातली ती जिंकली होती. तो हो रोहन पाटील आपण पाहतोय. अशा फटक्यांची गरज देखील आहे. अगदी चेंडूच्या मेरिटप्रमाणे या चेंडूला खेळलं गेलं. जिथे आपल्याला पाहायला मिळालं 3 धावा आणि या 3 धावा येणाऱ्या काही सत्रामध्ये निश्चितपणे फायदेशीर ठरतील श्री गणेश संघासाठी. यात मात्र शंकाच नाही आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा रुपेश पुजारीसाठी देखील गणेश घोलपच्या माध्यमातून एका षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक देखील आपण पाहतोय. बघा बक्षिसांची खैरात मात्र प्रत्येक आवडत्या चाहत्याकडून आपल्या आवडत्या खेळाडूंवरती पाहायला मिळते आहे. पाहायचं रुपेश पुजारी या चेंडूवरती षटकार लगावणार का. आपल्या आवडत्या चाहत्यांची तो अपेक्षा पूर्ण करणार का. आणि पहा 500 रुपयाचं पारितोषिक देखील जमा झालं आहे. उमेश पोरसे साहेबांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. उमेश पोरसे साहेब आज मात्र अगदी ATM घेऊन आलेत. स्वतःच्या थालोप्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न रुपेश पुजारी देखील होतील. सॉरी या ठिकाणी रोहन पाटील रनआउटच्या स्वरूपात आउट होतील. रोशन पाटील. पहिले या ठिकाणी पूर्वार्ध समाप्त झाले. पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा उभारल्यात 34 जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे. सानू प्यार नाप तोल के
तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितपणे या ठिकाणी 34 धावा. चला या ठिकाणी लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. जवळपास 4 वाजून 35 मिनिटांचा अवधी आपण पाहतोय. चला 34 धावा झाल्या, 35 धावांचं आव्हान जरूर पेलायचं आहे. चला या ठिकाणी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघानायक आपली सलामीवीर जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवून द्यायची आहे. बघा चला या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटला अनुकूल वातावरण देखील योगेश वाघ आपल्याला पाहायला मिळते. अगदी कधी ऊन कधी सावली, ऊन सावलीचा या ठिकाणी लपंडाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. चला या ठिकाणी पंच सामना लगेच चालू करायचा आहे, कारण अशा या दिवसामध्ये आपण पाहतो अगदी अंधाराचे साम्राज्य पडण्यास सुरुवात होते. 5 वाजले की लगेचच केडी हे देखील आमच्या समवेत जोडले गेले. PTC लॅब ही कमिटी आपण पाहतोय. मॅनेजमेंट खूप छान राहिलं यांचं देखील आपण पाहतो. अगदी 2.5 लाखाहून जास्त सबस्क्राईब या ठिकाणी त्यांचे पाहायला मिळतात. अगदी प्रत्येक खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केतन दळवे असतील, किरण दळवे असतील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी चालू सामन्यामध्ये थोडासा आपण शिरकाव करूया. चिथे आपण पाहतोय बक्षिसांची खैरत आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी रोशन पाटील तोंडरा एक्सप्रेस या खेळाडूसाठी आज मात्र बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मंगेश कांबळे यांच्या माध्यमातून 1000, तर गणेश घोलप यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं आहे. बघा गणेश घोलप जरूर इथे अनुपस्थित आहेत, गावावरती आहेत. गावावरून या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात. आणि साहेबांना देखील सांगितलं आहे आम्ही जरी इथं अनुपस्थित असलो तरी देखील त्या खेळाडूला बक्षीस देऊ शकतो. अगदी फोनपेच्या माध्यमातून ते पेमेंट या ठिकाणी रोशन पाटील या खेळाडूला देण्यात येईल. अशी खूप पारितोषिक आपण पाहतो. तर हे पारितोषिक मी म्हणते खेळाडूंसाठी एक आत्मविश्वास असतं, आणि तो आत्मविश्वास वाढवण्याचं, मनोबल वाढवण्याचं काम नेहमी हे मान्यवर करत असतात, त्यांचे आवडते चाहते करत असतात. त्यापैकीच एक गणेश घोलप, तदनंतर मंगेश कांबळे यांच्या माध्यमातून धावांचं 34 धावा झाल्यात, 35 धावांचं आव्हान पेलाचं. 24 चेंडू आणि 35 धावा. संतोष गोस्वामी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. तर तोंडरा एक्सप्रेस रोशन पाटील गोलसाठी तयार झाला आहे. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहूया. टाळ्यांच्या गजरामध्ये या चेंडूचं स्वागत केलं गेलं जात आहे. एक कमी धावसंख्येचा पाठलाग, आणि एक कमी धावसंख्येचा पाठलाग रोखला गेला जाणार का? ओहो व्हॉट शॉट! काय क्लिक केलं या चेंडूला. पहा किती देखणा आणि सुंदर फटका सजवला गेला. संतोष गोस्वामीच्या माध्यमातून निघलेला हा पहिला चौकार. डीजेत या ठिकाणी थांबायचं. 4 धावांनी मी म्हणेल संघाचा श्री गणेशा केला. स्वतःचा आणि व्यक्तिगत खातं खोलं गेलं. या खेळाडूचा खेळाचा दर्जा, स्टँडर्ड, हाय क्वालिटीचा आपल्याला निश्चितपणे अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. पहा त्याची खेळण्याची स्टाईल, तदनंतर त्याची फटकेबाजी, अगदी चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. अगदी बॅक टू बॅक दुसरा फटका देखील त्यानं तितक्या चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचं मादक सौंदर्य, आणखीन एक बॅक टू बॅक घणघणीत चौकार आणि चौकार पाहायला मिळाला.
मग या खेळाडूचा खेळाचा दर्जा हे 2 फटके दाखवून देतात. केवळ ताकदीच्या जीवावरती हा खेळाडू मैदानावरती फटकेबाजी करत नाही आहे. टेक्निकली त्याची फटकेबाजी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते. विथ द कार्पेट, विथ द अलॉंग द कार्पेट ही फटकेबाजी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर, सौंदर्यपूर्वक देखणी फटकेबाजी निश्चितपणे संतोष गोस्वामीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. संतोष गोस्वामी चौकारांची हॅट्रिक साधली गेली सांगणार का? ओ क्रिकेटचा पहा तिथे जाळं या ठिकाणी आखलं होतं, ट्रॅप रचला होता, या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाज गोस्वामी. बॅक टू टेक आउट, टेक आउट, टेक आउट. पहा या ठिकाणी मी म्हणेल 2 चेंडूवरती बाजी जरूर मारली होती संतोष गोस्वामीनं, परंतु टीक फॉर टॅग जसेला तसं उत्तर दिलंय रोशन पाटील या गोलंदाजानं. माझ्यावरती 2 चेंडूवरती चौकार खेचू शकतो, तर 3ऱ्या चेंडूवरती मी आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही आहे, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. बाद पहा संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 8 या धावसंख्येवरती मी म्हणेल गोलंदाजानं संतोष गोस्वामीची वाट लावली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर खेचले, परंतु मोह आवरता आला नाही आहे. आणि 3रा फटका मारायच्या नादामध्ये संतोष गोस्वामी देखील बॅक टू डगआउट झाला आहे. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी प्राचरण झाला आहे सूरज राम. छोटा पॅक बडा धमाका या खेळाडूकडे देखील आपण पाहतो. खेळाचा दर्जा देखील खूप चांगला आहे. या खेळाडूने देखील हे मैदान हादरून सोडलं आहे. अगदी आपल्या कलात्मक फटकेनं मी म्हणेल मंत्रमुग्ध करून सोडलं आहे. तो खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतो आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय बायकरमॅन. निश्चितपणे कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूनं ती 2 व्हीलर बाईक जिंकली होती. अजून देखील आपण पाहतोय कळंबोली प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा मेला, क्रिकेटची जत्रा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 25, 26, 27, 28 जानेवारीला. आणि निश्चितपणे त्याचं ऑप्शन देखील आपण पाहणार आहोत. निश्चितपणे येणाऱ्या सत्रांमध्ये निश्चितपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. असे किती संघ असतील, असे किती संघ मालक असतील, हे निश्चितपणे येणाऱ्या सत्रांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचूच. परंतु ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये अर्थात कळंबोली प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी निश्चितपणे आपण अरविंद ढेकळे असतील, त्यानंतर संदीप धुबे असतील, हनुमानजी शेठ चौधर साहेब असतील, यांच्याशी आपण निश्चितपणे संपर्क करू शकता. परंतु सलामी या ठिकाणी देतोय का पाहायचं हा फलंदाज सौरभ मोटे ऑन फायर या मैदानावरती. पहा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भावेश पवार आणि कळंबोली टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सौरभ मोठे. बघा तुलना देखील होऊ शकते, कारण भावेश पवारनं जी कळंबोली टेनिस क्रिकेटची जी उंची वाढवली आहे ना ती अप्रतिम आहे. आणि निश्चितपणे ओपन लॉर्ड्समध्ये आपण देखील पाहतो तो खेळाडूने देखील दर्जा वाढवला या खेळाचा. त्यापैकीच एक सौरभ मोटे आपण पाहतोय कळंबोलीचा आणखीन एक सितारा सौरभ मोटे बॅक टू बॅक 2रा चौकार खेचतोय. शिकारीचा तो वाद शिकारीचा तो वाद आम्ही कधीच नसतो मागण्या साऱ्या त्यात लावतो आग.
धन्यवाद. आम्ही कधी तर नसतो माग, सगळ्या सामन्यात लावतो आग. आम्ही म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये आग लावली आहे स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 संघानं. का हा संघ या चालू हंगामामध्ये 2 वेळा जेतेपद पटकू शकला याचं प्रात्यक्षिक उदाहरण अगदी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवून देतोय, अगदी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. अजून देखील येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहतोय. कळंबोलीचा मास्टर माइंड सचिन ठोंबरे आपण पाहतोय. एकीकडे स्क्वेअर लेग पंच अरविंद ढेकळे तर दुसरीकडे पाहतो सचिन ठोंबरे. आता मात्र या ठिकाणी स्टोरी बुक क्रिकेट दाखवलं, दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. मित्रांनो, याचं नाव तर क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा, आणि तशा प्रकारचं क्रिकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण त्यांनी ओळखलं सौरभ पोटे इन्फॉर्म आहे. येस येस 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बघा सौरभ मोठे आपण पाहतोय. त्याला जास्तीत जास्त ट्रॅक मिळणं हे ओळखलं आहे. मी म्हणेन सूरजराम या फलंदाजानं, म्हणूनच की स्ट्राईक रोटेट केलं जातं आहे. पण क्षेत्ररक्षणामध्ये देखील पहा फेरबदल, चेंजेस पाहायला मिळतात. अजून देखील हार मारण्यास तयार नाही आहे हा श्री गणेश संघ. शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं, आणि कसं लढायचं मी म्हणेन सचिन ठोंबरेला देखील चांगल्या पद्धतीनं माहीत आहेत. कारण या देखील खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या ठिकाणी पाहिले आहेत. रनआउटची संधी धोकावू शकतो संजय पार्ले, परंतु पहा अगदी सुंदर रनिंग टीम विकेट पाहायला मिळाली. आणि ही तर जमेची बाजू राहिली आहे अगदी स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 संघाची. अगदी आम्ही वारंवार या ठिकाणी या संघाचा उल्लेख करत असतो. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ. या संघामध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये प्रोटेक्शन आहे, ताकद आहे, कुवत आहे. कोणत्याही क्षणाला सामना फिरकवण्याची ताकद कोणत्या संघामध्ये असेल तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघातील प्रत्येक खेळाडूंमध्ये आहे. अगदी सिच्युएशननुसार या ठिकाणी खेळ करणं, एकाग्रता देखील पाहायला मिळते. अगदी रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बघा असा फटका की जिथे आपण म्हणतो ना लगा तो आबाद नाही तो बर्बाद आहे, तशा पद्धतीचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर, संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. दोन्ही फलंदाजांना इथं मात्र ओळखलं, एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या धावा जरी काढल्या तरी देखील त्यांचा संघ विजयाला सहजरित्या गवसणी घालू शकतो. तशा पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण सचिन ठोंबरे वारंवार फेरबदल करताना पाहायला मिळतात. कारण सचिन ठोंबरेची फिरकी आता मात्र इथे चालणार का, आणि एखादी जादूची छप्पीच आता मात्र मी म्हणेल बाहेर काढावी लागेल. चांगला चेंडू अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे, यॉर्कर प्रकारचा चेंडू फेकला गेला आहे सचिन ठोंबरेच्या माध्यमातून. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज, प्रत्येक चेंडूवरती एकेरी स्वरूपाची का होईना या ठिकाणी धाव मिळते, ही जमेची बाजू आहे. तुम्हाला अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं येणं देखील गरजेचं आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाही आहे मित्रांनो. तुम्हाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी, दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरीमध्ये करता येणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीने क्रिकेट मी म्हणेल या संघाच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतं. आणि ते क्रिकेट आपण नेहमी अगदी शनिवारच्या लॉर्ड्समध्ये या संघाच्या माध्यमातून पाहतो. पुन्हा एकदा पहा रनिंग बिटवीन विकेट, काय जबरदस्त राहिली आहे, लाजवाब आपण पाहतोय. आता मात्र तोंडातून घास हिसकावून घेतला जाणार का, गरज होती का, हा देखील मोठा प्रश्न निर्माण. सूरजराम बॅक टू डग आउट रनआउटच्या स्वरूपात. जे 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 13 चेंडू आणि 11 धावांची गरज.
13 चेंडू आणि 11 धाबा, 13 मेरा 7. मी म्हणे 7 सोडले सूरज रामनं, गरज होती का असा देखील प्रश्न निर्माण झाला. योगेश वाघ परंतु खेळपट्टीवरती आपण पाहतो खेडूक पाडा एक्सप्रेस साहिल उलवेकर. बघा साहिल उलवेकरच्या माध्यमातून देखील काय चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. अमन आता माझा फ्रेशर पाहायला मिळतोय. 5 तिसरी धाव देखील कंप्लीट होणार का. आणि हो, या मैदानावरती अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये दिवसा ढवळ्या धावांची चोरी होताना आपल्याला पाहायला मिळते. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट, अगदी वाघाच्या झेपेप्रमाणे चित्त्याच्या वेगाप्रमाणे 3 धावा कंप्लीट केल्यात. आणि या 3 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर जवळपास 27 धावा धावफलकावरती पाहतोय. या षटकामध्ये 10 धावा जिथे आपण पाहतोय. एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाही. परंतु रनिंग बिटवीन विकेट पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती 1, 5व्या चेंडूवरती 2+ विकेट, तर 6व्या चेंडूवरती पहा तब्बल 3 धावा. हे क्रिकेट आहे. मी आधी देखील उल्लेख केला, चौकार आणि षटकारानं मारून धावा जमवता येत नाहीये. तुम्हाला तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तुमच्याकडे एकाग्रता एकीचं बळ असेल तर तुम्ही मैदानावरती पळून देखील एक मोठा धावांचा डोंगर एव्हरेस्ट उभा करू शकता. चला या ठिकाणी खूप या ठिकाणी या ठिकाणी वेळ घेतला गेला जातो. श्री गणेश संघाचे संघनायक अर्थात पंचांना देखील आम्ही विनंती करतोय, वेळेचा निर्बंध आहे, वेळेकडे देखील थोडंसं लक्ष आपण द्यायचं आहे. कारण मित्रांनो वेळ ही कुणासाठी थांबत नाही आहे. वेळेला महत्त्व द्या. टाईम इज गोल्ड. अगदी आपण म्हणतो ना वेळ हे सोनं आहे आणि वेळेला आपण सोन्यासारखं देखील जपणं गरजेचं आहे. कैलास आता मात्र पाहायचं आहे. अमनच्या माध्यमातून केली गेली चूक. आणखीन एक मोठा प्रहार साहिल उलवेकरच्या माध्यमातून निघाला हा खणखणीत चौकार. एखाद्या फुग्यातून हवा काढून घ्यावी ना तशी हवा अलगदरित्या काढून घेतले फलंदाज साहिल उलवेकरनं. काय फटका सजवला. रिवर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका फसलाय. बघा अजून देखील सामना चालू आहे. 4 धावांची गरज आहे. जवळपास मी म्हणून स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 या संघाने या सामन्यामध्ये शिरकाव निर्माण केला आहे. आता मात्र इथून मात्र एखादा चमत्कार, आणि तो चमत्कार घडेल का इम्पॉसिबल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल जसं आपण म्हणतो ना. आपण साहिल उलवेकरनं पा लांब आणि लांब लचक छत्रपतींचा छावा, मिळतील तब्बल 6 धावा. ठीक आहे. धन्यवाद विजेत्या संघाचं अभिनंदन. चला स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 संघाचे संघनायक चला या ठिकाणी लगेचच आपण या. चला प्रशांत पुजारी या लवकर, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण इथे आलेला प्रेक्षक वर्ग कुणी जिंको कुणी हरो, इथे फक्त चांगलं खेळ चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी येतो. आणि क्रीडा रसिकांची देखील अपेक्षा आहे की सामना हा शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील हा चांगला व्हावा, कमीत कमी 4 षटकांचा व्हावा. या दृष्टिकोनातून इथे येणारा प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे पाहत असेल. त्यामुळं तुमच्या सहकार्याची गरज देखील आहे. यस या ठिकाणी प्रशांत पुजारी आपण पाहू शकाल. तदनंतर सूरज राम इकडे पाहतोय, गणेश अहिरे, तर दुसरीकडे पाहतोय राहुल जाधव. तर टॉस उडवला गेला जातोय. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आदित्य देशमुख हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला आदित्य देशमुख यांना विनंती असेल की आपण चला या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायची आहे.